नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। रेटरी बुद्रुक येथील माहेरवाशी नसणाऱ्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून रेटरी बुद्रुक येथे महादेव मंदिरा शेजारी बांधण्यात आलेल्या घाटाचा लोकार्पण सोहळा कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला। रेटरी बुद्रुक गावच्या माहेरवाशी नसणाऱ्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या विशेष निधीतून रेटरी बुद्रुक येथे कृष्णा नदीकाठी भव्य कृष्णा घाटाची उभारणी करण्यात आली आहे। महादेव मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या या घाटाचा लोकार्पण सोहळा कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राज्यसभेच्या माजी खासदार वंदनाताई चव्हाण, वनिता कामटे तसेच आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। कृष्णा नदीच्या काठावर साकारण्यात आलेल्या या घाटामुळे रेटरी बुद्रुक गावच्या सौंदर्यात निश्चितच भर पडली असून नदीकाठी धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे। या घाटामुळे महादेव मंदिर परिसराला नवे रूप प्राप्त झाले असून कृष्णा नदीचा निसर्गरम्य परिसर अधिक आकर्षक झाला आहे। लोकार्पण सोहळ्याला रेटरी बुद्रुक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावच्या विकासात भर घालणाऱ्या या कृष्णा घाटामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जे माझं गाव आहे रेटरी बुद्रुक, त्या ठिकाणी हा आज घाटाचं उद्घाटन झालेलं आहे। मी 12 वर्ष खासदार होते आणि त्या खासदारकीच्या काळात इनफॅक्ट संसद आदर्श ग्राम योजना ज्यावेळेला आली त्यावेळेला माझी इच्छा होती की आपण हे गावच दत्तक घेऊया। पण ज्यावेळेला गाईडलाईन्स आले की आपण स्वतःचं गाव घेऊ शकत नाही किंवा 3000 लोकसंख्येचंच गाव आपण घेऊ शकतो, अशा वेळेला मला आपलंच गाव दत्तक घेता आलं नाही। पण ती उणीव कुठेतरी कायम मनामध्ये भासत होती। पण 12 वर्ष खासदार असताना दरवर्षी वेगवेगळ्या गावातून लोक माझ्याकडे यायचे, आमच्या गावामध्ये विकास निधी पाहिजे आणि मी विकास निधी देत राहिले। पण ज्यावेळेला माझी कारकीर्द संपायची वेळ आली त्यावेळेला मला मनापासून वाटलं की नाही, मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे। आणि त्यावेळेला स्वतःहून फोन करून माझ्या चुलत भावाला फोन केला आणि म्हटलं की मला काहीतरी करायचं आहे, मला सरपंचाची भेट घालून दे। आणि मग त्यांनी प्रस्ताव आणले। त्यांनी अर्थात सुरेशाबा असतील, अतुलाबा असतील, त्यांच्याशी बोलून आपण काय गावासाठी करणं हे गरजेचं आहे। आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर एक मास्टर प्लॅन ह्या नदीकाठला तयार केलेला होता। कृष्णामाईपर्यंत पोचण्यासाठी हा घाट तयार झाला आहे। त्यामुळे मी खरोखरीच माझं भाग्य समजते की हे काम मी करू शकले आणि मी विशेष करून सुरेश बाबा, अतुल बाबा यांचे मनापासून आभार मानते। ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सभासद असतील, त्यांचं मनापासून आभार मानते। आणि अर्थात हे सगळे आर्किटेक्ट्स, कॉन्ट्रॅक्टर सगळे याच गावचे, तो मला अभिमान जास्त आहे की गावकऱ्यांच्या कल्पनेतून हा घाट आज तयार झाला आहे। वंदनाताई यांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठा निधी हा आमच्या गावासाठी, त्यांच्या गावासाठी उपलब्ध केला। खरं तर खासदारांचा जो स्थानिक विकास निधी असतो तो बरेच टप्पे पाडून, मतदारसंघ मोठे असतात त्यामुळे तिथं टप्प्याटप्प्याने देण्यात येतो। आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना देखील अनेक ठिकाणून मागणी येत होती, त्यातून त्यांनी आपल्या गावासाठी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला। त्याच्याबद्दल रेटऱ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ताईंचे मी लक्ष आभार मानतो। खरं तर अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की इथं एक सुसज्ज असा घाट हा नदीकाठी व्हावा, पण एकदम एवढा मोठा निधी हा घाटासाठी उपलब्ध होत नव्हता आणि त्यामुळं हा निधी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। आज आपण जर का बघितलं तर महादेवाच्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट हे मागच्या कालावधीमध्ये स्थानिक लोकांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या मदतीनं आपण रिडेव्हलपमेंट केलेलं आहे। आणि आम्ही जिल्हा नियोजन मंडळामधनं क वर्ग देवस्थानामध्ये देखील आपल्या मंदिराची निवड केलेली आहे। स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंचा विचाराचा वारसा खरं तर ह्या सगळ्या परिसराला आहे। स्वर्गीय जयवंतराव आप्पा असतील, असे अनेक मोठे लोक असतील, यांच्या विचाराचा वारसा या गावाला आहे। आणि या गावाने अनेक मोठे लोक महाराष्ट्राला, देशाला दिलेले आहेत। आदरणीय वंदनाताई आपल्या आहेत, आदरणीय रेवतीताई मॅडम आहेत,
हे असे मोठे मोठे लोक आपल्या गावांनी दिलेले आहेत आणि खरं तर एकाच घरामध्ये 3 लोक हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःचा ठसा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. आमच्या आदरणीय कामटेटाई आहेत, त्या देखील एक प्रख्यात अशा लेखक आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये एक कन्या, एक ज्युडिशरीमध्ये सगळ्यात उच्च पदावर असणाऱ्या अशा आमच्या रेवती मॅडम असतील आणि आदरणीय कामते मॅडम असतील, ज्या लिखाणातून आपले विचार समाजापर्यंत पोचून समाजाची जडणघडण कशी चांगली होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. खरं तर मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर कैलासवासी विजयरावजी मोहिते साहेबांना किती मोठा आनंद होत असेल की ह्या सगळ्या स्वतःच्या लेखी या महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर किती चांगलं काम करून आपल्या गावाचं नाव मोठं करतात आहे. आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत मोठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे चांगले लोक कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपल्या स्वतःच्या गावाचं त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारे स्थान आहे.